सांगलीत आंबा महोत्सवाला सुरुवात झाली आहे। या आंबा महोत्सवात एकूण 32 जातींचे आंबे महोत्सवात ठेवण्यात आले आहेत। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। हा आंबा महोत्सव 12 मे पर्यंत सुरू राहणार आहे। या आंबा महोत्सवात 3.5 किलोचा आंबा सर्वांचे आकर्षण ठरला आहे। विशेष म्हणजे या आंबा महोत्सवात थेट उत्पादक आले असून यामुळे ग्राहकांना दर्जेदार आणि स्वस्त दरात आंबा मिळणार आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पणन विभागामार्फत आज सांगलीमध्ये आंबा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि इथे खूप प्रकारचे आंबे शेतकऱ्यांनी लावलेले खूप चांगल्या प्रकारचे आंबे आज इथे सांगलीकरांसाठी उपलब्ध झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ते तयार केलेले आहेत तेच ते त्यांचे आंबे विकतायत आणि त्याच्यामुळे ग्राहकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये खूप चांगला संवाद या निमित्ताने निर्माण होतो। नेहमी दुकानदाराकडे आपण जे आंबे घेतो त्या कुठल्या शेतकऱ्याच्या शेतात तयार झालेत हे आपल्याला माहीत नसतं, पण इथं तो शेतकरी समोर असणार आहे आणि त्या शेतकऱ्याला आनंद होतो, ग्राहकांना एक आनंद होतो आणि बहुधा अनेक वर्षांचा एक संबंध आंब्याच्या बाबतीत या निमित्ताने तयार होतो। त्यामुळे मी APMC सांगली यांचं खरंच अभिनंदन करतो की त्यांनी हे खूप चांगला असा हा प्रयोग केलेलाच आहे। त्याचबरोबर मी असं सांगू इच्छितो की आंब्यांच्या व्हरायटीज खूप चांगल्या आहेत। म्हणजे मी इथं कापूस पाहिला, हापूस पाहिला, केशर पाहिला किंवा बाकीचे आपले जे आंब्याच्या व्हरायटीज पाहिले। एक किती किलोचा 3.5 किलोचा आंबा मी आत्ता पाहिला आणि मला असं वाटतं की हे सगळे आंबे आहेत त्यांची जर का आपल्या शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेली कलमं जर का शेतकऱ्यांनी विकली तर आंब्याच्या सोबत वर्षभर त्याला कलमाचे पैसेसुद्धा मिळतील आणि जेवढं उत्पन्न आता मिळतं आहे त्याच्या दुप्पट किंवा अडीचपट उत्पन्न त्यांना त्या कलमातून सुद्धा मिळत जाईल। त्यामुळे आज हा आंबा महोत्सवाला सर्व सांगलीकरांनी येऊन अनेक ठिकाणी खऱ्या अर्थाने ऑर्गॅनिक आंबे आपल्याला इथे मिळतील, त्याचा सर्व सांगलीकरांनी लाभ घ्यावा असे मी या निमित्ताने आवाहन करतो। नाही, सगळीकडे हे प्रदर्शनं सगळीकडे भरवली गेली पाहिजेत आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया। मी डॉक्टर सुभाष घुले, उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कोल्हापूर। आज आपण सांगलीमध्ये सांगली आंबा महोत्सव 2025चं आयोजन केलेलं आहे। या आयोजनामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ही आमच्यासोबत आहे। खरं तर आंबा उत्पादकांना आंब्याचं उत्पादन घेणं खूप चांगल्या पद्धतीने येतं, परंतु मार्केटिंगच्या बाबतीत त्यांना कुठंतरी नवीन चॅनल मिळालं पाहिजे, नवीन व्यासपीठ मिळालं पाहिजे। या उद्देशाने आमचे राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण राज्यामध्ये आपण अशा प्रकारचे आंबा महोत्सव आयोजन करतो आहे। वास्तविक पाहता पुण्यामध्ये 2 महिने झाले आंबा महोत्सव सुरू आहे। त्याचप्रमाणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि आता आपण सांगलीमध्ये घेत आहोत। त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ शेतकऱ्यांना या माध्यमातून मिळतं आहे। आज आपण जर पाहिलं तर जे कोकणातील हापूस आंबा या ठिकाणी आलेला आहे त्या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे QR कोडचा वापर केलेला आहे। QR कोडचा वापर केल्यामुळे ग्राहकांची फसवणूक जी होते की हापूस हा म्हणजे कर्नाटकमधून पण येतो, तामिळनाडूमधून येतो, परंतु तो आपला रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस या नावाने बऱ्याचदा ग्राहकांना घ्यावा लागतो। तर याला कुठंतरी आळा बसावा म्हणून शेतकऱ्यांनी QR कोडचा वापर सुरू केलेला आहे। आपण जर ते स्कॅन केला QR कोड तर त्या शेतकऱ्याची पूर्ण कुंडली आपल्याला कळते। तो शेतकरी कुठला आहे, त्याचं लोकेशन कळतं, त्याचा मोबाईल नंबर मिळतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो आंबा कोणत्या दिवशी काढलेला आहे हे सुद्धा ग्राहकाला माहिती होतं। आज आपण इथं जर पाहिलं तर जवळ 3 ते 4 जिल्ह्यातले आंबा उत्पादक शेतकरी आलेले आहेत। यामध्ये हापूस असेल, पायरी असेल, त्यानंतर केशर असेल, या प्रामुख्याने व्हरायटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत। तसेच आपण आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जे आंब्याचे काही उत्पादन घेतलं जातं त्या जवळजवळ 32 जाती इथं आपण डिस्प्ले केलेल्या आहेत। या बऱ्याचशा जाती ग्राहकांना माहीत नसतात, त्यामुळे तो एक खूप मोठा म्हणजे संधी ग्राहकांना मिळालेली आहे। त्यामुळे या 32 प्रकारच्या आंब्याच्या जातीसुद्धा आपल्याला या महोत्सवाच्या माध्यमातून पाहायला मिळतात। आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी एक सांगलीकरांना विनंती करतो की त्या सर्वांनी या महोत्सवास चांगला प्रतिसाद द्यावा, भेटी द्याव्यात आणि आंब्याची खरेदी करावी। धन्यवाद।